11 कोरगाव क्रिकेट संघ आपली क्षेत्ररक्षण व्यूहरचना सजवणं बाकी किंबहुना जे अनिवार्य पॉवर प्लेचं जोखमीचं पहिलं षटक असतं ते षटक आपण आपल्या गोलंदाजीच्या विभागातील प्रमुख गोलंदाजाच्या हाती चेंडू हा सुपूर्द करतो व बहुधा गोवा क्रिकेट संघाच्या वतीनं समीर ठाकूर नामक गोलंदाज अनिवार्य पॉवर प्लेचं जोखमीचं पहिलं षटक फेकण्यासाठी सुसज्ज होतील। त्या षटकामध्ये तब्बल 9 खेळाडू हे 38 सीमारेषेच्या आतमध्ये सीमारक्षक म्हणून कामगिरी करताना दिसतील, तर उर्वरित 2 खेळाडू हे डीप क्षेत्रात या ठिकाणी सीमारेषेलगत सीमारक्षक म्हणून आपली कामगिरी पार पाडताना दिसतील। या ठिकाणी आपली क्षेत्ररक्षण व्यूहरचना सजवल्यानंतर डावकुरी हाताचा गोलंदाज या ठिकाणी फिरकीचा जादूगर गोव्यातील ज्या गोलंदाजाने भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडवली, अनेक फलंदाजांना ज्याने आपल्या वेगवान व या ठिकाणी चकव्या माऱ्यासमोर चखवलं व अनेक फलंदाजांचे ज्याने त्रिफळे उद्ध्वस्त केले, किंबहुना अनेक सामने एक हाती ज्याने आपल्या संघाला विजयी करून दिले व यंदाच्या क्रिकेट मोसमात बऱ्यापैकी इन्फॉर्म मध्ये असलेला गोलंदाज निश्चितपणे समीर ठाकूर हा गोलंदाज पंचांच्या डाव्या हाताकडनं बहुधा लेफ्ट आर्म राऊंड विकेट पद्धतीचा मारा करण्यासाठी सुसज्ज होतोय व समोर त्याचा कडवा प्रतिस्पर्धी म्हणून उभा ठाकलेला चगदे वैभववाडी क्रिकेट संघाचा बिनीचा फलंदाज पर्यायानं सलामीचा फलंदाज ऋषी तांबे हा प्रतिस्पर्धी संघाची क्षेत्ररक्षण व्यूहरचना पाहिल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी सुसज्ज होतोय। पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा, अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू फलंदाजी करण्यासाठी सुसज्ज होतोय, तो उजव्या हाताचा फलंदाज ऋषी तांबे। यावेळी पहिला चेंडू योग्य तो सन्मान दिला जातोय। शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात वाकडण्याजोगा चेंडूची परती ही तेथील क्षेत्ररक्षकाची पर्यायानं आपल्या सरळ फेकीद्वारे दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका मात्र या ठिकाणी समाप्त केली जाते व पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूच्या सांगते अखेरीस नाममात्र एक धाव घेऊ दिली जाते, ती चगदे इंडिया वैभववाडी क्रिकेट संघाच्या बिनीच्या जोडीला। आता मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने बऱ्याच अवधीनंतर फलंदाजी करताना दिसेल तो योगेश पवार। यावेळी सरळ बॅटनं फटके मारण्याची मुभा न मिळाल्यामुळे रिव्हर्स स्वीपचा स्विच हिटचा चित्रविचित्र फटका टोलवायचा इरादा हा फलंदाजाचा, परंतु तेवढ्याच चाणाक्ष नजरेने नटलेला गोलंदाज हा चेंडू उजव्या यष्टीच्या किंचितचा बाहेर राखतोय व फलंदाजाला या ठिकाणी बीट करण्यात कुठेतरी सफलता प्राप्त ठरतोय। यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू टोलवायचा होता सरळच्या दिशेने, परंतु थेट चेंडू यष्टांना स्पर्श करतोय व बघता बघता 7 त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय तो फलंदाज योगेश पवारचा। पर्यायानं पहिल्या हादरा बसतोय तो एकंदरीत चगदे इंडिया वैभववाडी क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या नाममात्र 1 अशी सुस्थिती मात्र पाहायला मिळते। अपेक्षित यश साध्य झाल्यानंतर या ठिकाणी उत्साहवर्धक वातावरणात ऐन भरात ऐन लयीत गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज संदेश ठाकूर हा मात्र सुसज्ज होईल व किंबहुना त्याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी नवोदित फलंदाज गुणवान खेळाडू वैभववाडी क्रिकेट संघाच्या वतीनं खेळपट्टीवर आपली पावलं रोवून या ठिकाणी पंचांकडे गाठ घेतल्यानंतर तब्बल फलंदाजी करण्यासाठी सुसज्ज होतोय तो मधल्या फळीतील फलंदाज निश्चितपणे गणेश नामक फलंदाज ही प्रतिस्पर्धी संघाच्या खेम्याची क्षेत्ररक्षण व्यूहरचना पाहिल्यानंतर या ठिकाणी सजवलेली क्षेत्ररक्षण व्यूहरचना भेदून आक्रमक फटकेबाजी करण्यासाठी सुसज्ज होतोय तो मधल्या फळीतील फलंदाज गणेश। यावेळी सुरेख असा चेंडू आखूड टप्प्याचा सन्मानजनक फटका 38 पॉवर प्ले मध्ये रोखलं जातंय ते शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडनं पर्यायानं जोवर क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय व त्याच तत्परतेने चेंडूची फेक ही गोलंदाज संदेश ठाकूरच्या दिशेने करेल तोवर दोन्ही फलंदाज हरणाची गती राखत तब्बल एकेरी धाव झटपट पूर्ण करतायत। पर्यायानं सांघिक धाव फलक पुढे सरकतोय तो 2 धावा धाव फलकावर।
एका गड्याच्या मोबदल्यात यावेळी पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू तेवढ्याच तत्परतेने टोलावला जातोय. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक सुस्थितीत चेंडूवर पोहोचतोय व या ठिकाणी चेंडू आपल्या हाती विसावत पर्यायाने चेंडूची परती गोलंदाज ठाकूर यांच्या दिशेने करेल. तोवर पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज झटपट एकेरी धाव लीलया पूर्ण करतायत व बहुमूल्य एका धावेच्या जोडीनं अखेर वैभववाडी क्रिकेट संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती नाममात्र एका गड्याच्या मोबदल्यात तब्बल 3 धावा या धावफलकावर. यावेळी सुरेख असा चेंडू गोलंदाज संदेश ठाकूरचा किंबहुना फलंदाजाला कोणती धाव घेण्याची सुसंधी न देणारा व निर्धाव चेंडू अखेर षटकाची बहुधा समाप्ती होते. ती पहिल्या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकात नाममात्र 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. म्हणावी तशी धावसंख्या एकंदरीत धावफलकावर लागलेली दिसत नाही. याला प्रमुख कारणीभूत म्हणजे बिनीचा फलंदाज गोलंदाज आघाडीचा गोलंदाज संदेश ठाकूरची नियोजनबद्ध अशी गोलंदाजी, योग्य टप्प्यावरची गोलंदाजी, प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करण्यास भाग पडणारी गोलंदाजी, किंबहुना या ठिकाणी वारंवार निर्धाव गणले जाणारे चेंडू कुठेतरी दडपणास कारणीभूत ठरतायत व किंबहुना दुहेरी षटक देखील त्याच प्रयत्नात फेकावं. किंबहुना 30 किमयाकारी गोलंदाजी आपल्या पहिल्या गोलंदाजाने केली, तीच गोलंदाजी आपण देखील करायची या सार्थ इराद्याने गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सुसज्ज होतोय. तो RV11 कोरगाव क्रिकेट संघाच्या वतीनं वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन RV11 कोरगाव क्रिकेट संघाच्या संघनायकाने आपला अवांतर खेळाडू अतिरिक्त खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. आपला अतिरिक्त खेळाडू RV11 कोरगाव क्रिकेट संघाच्या संघनायकाने कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. गौरेश नागवेकर हा गोलंदाज सुसज्ज होत आहे. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा हलक्या हाताने दिशा दिली जाते. ती शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रात यष्टीरक्षक स्वतः चेंडूवर पोहोचतोय. मनोज नार्वेकर व सुस्थितीत चेंडूची परती ही गौरेश नागवेकरच्या दिशेने करेल. तोवर पुन्हा एकदा एकेरी धावेची लहर एकंदरीत मैदानावरती उठते व किंबहुना लाख मोलाची एक धाव दोन्ही फलंदाज झटपट पूर्ण करत एकंदरीत सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 1 षटक व एका चेंडूच्या सांगते अखेरीस 4 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी यॉर्कर लेनचा चेंडू एक योग्य टप्प्यावरचा चेंडू, किंबहुना फलंदाजाला निरुत्तरित करणारा, फलंदाजाला धावांपासून जखडून ठेवणारा, फलंदाजाला निशब्दित करणारा चेंडू हा अखेर गोलंदाज फेकतोय. उर्वरित सोपस्कार यष्टीच्या मागे यष्टीरक्षक मनोज नार्वेकर पूर्ण करतोय व चेंडू सुपूर्द केला जातोय तो उजव्या हाताचा गोलंदाज गौरेश नागवेकरच्या हाती. यावेळी वेगवान चेंडू आखूट टप्प्याचा प्रथमतः टोलवायचा होता, किंबहुना भिरकावून द्यायचा होता तो डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरनं, परंतु चेंडूचा वेग, चेंडूची गती ही अपेक्षेपेक्षा किंचित जास्त. चेंडू बॅटला हलके स्पर्श करत या ठिकाणी थर्डमॅनच्या क्षेत्रात जाऊन विसावतोय. पर्यायाने संदेश ठाकूर चेंडूवर पोहोचतोय व चेंडूची लीलया परती ही गोलंदाजाच्या दिशेने करेल. तोवर दोन्ही फलंदाज झटपट एकेरी धाव पूर्ण करताना दिसत आहेत. यावेळी लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू वाखाणण्याजोगा क्षेत्ररक्षण हे 38 सीमारेषेच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाकडनं पाहायला मिळतंय व किंबहुना जो फटका या ठिकाणी 38 पॉवर प्लेची सीमारेखा पार करू शकला असता त्यामध्ये अडसर ठरतोय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक. पर्यायानं मोठ्या फटक्याला रोखलं जात किंबहुना एकेरी धावेची लयलूट व एका धावेने सांघिक धाव फलक पुढे सरकतोय. तो तब्बल 6 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी सुरेख असा चेंडू आखूट टप्प्याचा, परंतु तेवढ्याच ताकदीने टोलावला जातोय तो डीप मिड ऑफच्या डोक्यावरनं, किंबहुना संभाव्य चौकाराची नोंद ही फलंदाजाच्या खाती होते. एकंदरीत वैभववाडी क्रिकेट संघाच्या खाती होते व या अतिक्रमप्राप्त फटक्याला चौकाराच्या स्वरूपात पुरस्कार प्राप्त होत 4 बहुमूल्य धाव्यांची जोड एकंदरीत संघाला मिळाल्यानंतर सांघिक धावफलक 10 धावा नाममात्र एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र जी अतिक्रमप्राप्त फटकेबाजी मैदानावरती व्हायला हवी, किंबहुना दुहेरी आकड्यातील उच्चांक धावसंख्या गाठण्यासाठी जी गरजेची फटकेबाजी व्हायला हवी ती फटकेबाजी मात्र आता करताना दिसतोय तो मधल्या फळीतील फलंदाज. यावेळी आखूट टप्प्याचा चेंडू मधल्या एष्टीवरचा टप्पा पडल्यानंतर उजव्या एष्टीच्या बऱ्याच बाहेर जाणारा चेंडू टोलवायचा की सोडून द्यायचा या द्विधा अवस्थेत उजव्या हाताचा फलंदाज गणेश जखडला जातोय. परिणाम त्या चेंडूचा शेवट एक निर्धाव चेंडू म्हणून गणला जातोय व उर्वरित सोपस्कार आपल्या हाती विसवलेल्या चेंडूचे यष्टीरक्षक मनोज नार्वेकर पूर्ण करतोय व पर्यायाने चेंडूची वल्गना एक निर्धाव चेंडू म्हणून गणली जाते. निर्धाव चेंडू अखेर षटकाची समाप्ती होते ती बहुधा दुसऱ्या व 2 षटकाच्या सांगते अखेरीस सांघिक धावसंख्या 10 धावा ही एका गड्याच्या मोबदल्यात.
वैयक्तिक पहिलं व सांघिक अतिमहत्वपूर्ण तिहेरी षटक, तिसरं षटक घेऊन गोलंदाज अप्पाली कलंगुटकर व अप्पाली कलंगुटकरचं आव्हान परतून लावण्यासाठी किंबहुना दुहेरी आकड्यातील उच्चांक धावसंख्या गाठण्यासाठी बिनीचा फलंदाज निश्चितपणे ऋषी तांबे हा स्ट्राईक एंडच्या दिशेने फलंदाजी करताना दिसतोय व सुदैवाने त्याचा समायोजित फलंदाज मधल्या फळीतील फलंदाज हा नॉन स्ट्राईक एंडच्या क्षेत्रात गणेश हा फलंदाजी करताना दिसेल। यावेळी लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरचा वाकांडजुगा फटका, परंतु थोडीशी खराब फेक व किंबहुना ही खराब फेक दुहेरी धाव घेण्यास प्रवृत्त करते ती दोन्ही फलंदाजांना, परंतु दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बिनीचा फलंदाज ऋषी तांबे मात्र माघारी परततोय। एकंदरीत सांघिक धावसंख्या तब्बल 11 धावा ही दोन गड्यांच्या मोबदल्यात डीजे मात्र फलंदाजाच्या पुरता अंगलट येतोय। याला प्रमुख कारणीभूत म्हणजे या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाची सरळ फेक, किंबहुना या ठिकाणी ऋषी तांबेला बाद ठरवणारी व ऋषी तांबे बाद होऊन मैदानाच्या दिशेने रवाना होतोय, तंबूच्या आश्रयाला परततोय व अजूनही गुणवान खेळाडू वैभववाडी क्रिकेट संघाच्या वतीनं मैदानामध्ये पावलं टाकतोय तो उजव्या हाताचा फलंदाज अभि तांबे। पर्यायानं अभिला साथ देईल नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं त्याचा सहकारी निश्चितपणे गणेश नामक फलंदाज व अपेक्षित साध्य झाल्यानंतर उंचावलेल्या आत्मबलानं, उंचावलेल्या मनोधैर्यानं, उत्साहवर्धक वातावरणात अप्पाली हा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी सुसज्ज होतोय। यावेळी चेंडू मधल्या यष्टीवरचा टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर जाणारा चेंडू टोलवायचा की सोडून द्यायचा या द्विधा अवस्थेत या ठिकाणी फलंदाज अभि जकडला जातोय। परिणाम त्या चेंडूचा शेवट एक निर्धाव चेंडू म्हणून गणला जात उर्वरित सोपस्कार यष्टीच्या मागे यष्टीरक्षक पूर्ण करत चेंडू सुपूर्द केला जातोय तो गोलंदाज अप्पालीच्या हाती। यावेळी तो चेंडू 30 दिशा 30 परिणिती, परंतु चेंडू दिशाहीन पद्धतीचा, आपल्या नियोजित क्षेत्राचं उल्लंघन करणारा किंबहुना आपल्या मर्यादेचं उल्लंघन करणारा पंच मात्र जमिनीलगत दोन्ही हा समांतर करतायत व चेंडू स्वयर असल्याचा निर्वाळा किंबहुना चेंडू अवांतर असल्याचा निर्वाळा आमच्यापर्यंत पोहोचवत बऱ्याच अवधीनंतर एक धाव मात्र वैभववाडी क्रिकेट संघाच्या सांघिक गोठ्यात जमा होताना दिसते। यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू डीप मिड ऑफच्या डोक्यावरनं टोलवला जातोय। ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू नो मॅन्स लँड क्षेत्रात पडतोय, ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही अशा खाली इलाक्यात मात्र चेंडू टोलवला जातोय तो फलंदाज अभिच्या माध्यमातून व किंबहुना तोवर दुहेरी धावांची लहर एकंदरीत मैदानावर उठताना पाहायला मिळते व या दोन बहुमूल्य धावाच्या जोडीनं एकंदरीत सांघिक धाव फलक पुढे सरकतोय तो बिनीचे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर तब्बल 14 धावा या धावफलकावर। यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट टर्म पुल करण्याचा इरादा, परंतु या ठिकाणी फलंदाज कुठेतरी यष्टांना स्पर्श करतोय व बघता बघता या ठिकाणी बहुधा तिसरा हादरा बहुधा बसतोय तो एकंदरीत वैभववाडी क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या स्थिरावलेली 14 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात एकंदरीत तिहेरी षटक प्रगतीपथावर गोलंदाज अप्पालीचं किंबहुना फलंदाजांना धावांपासून जखडून ठेवणारं, धावांवर रोख लावणारं व जे अतिक्रमप्राप्त षटक गरजेचं ते जोखमीचं षटक मात्र अप्पाली कलंगुटकर मात्र मैदानावरती फेकताना दिसतोय। अजूनही तिहेरी षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी व किंबहुना त्या 2 चेंडूंचा सामना करण्यासाठी अजून एक नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना दिसतोय तो निश्चितपणे गणेश नामक फलंदाजाला साथ देण्यासाठी प्रत्येक हा फलंदाज मात्र सुसज्ज होतोय। आल्या पावली केवळ हजेरी लावण्याचं काम हे चकदे इंडिया वैभववाडी क्रिकेट संघाचे फलंदाज करतायत व त्यातीलच एक गुणवान खेळाडू प्रतीक नामक खेळाडू मैदानाच्या दिशेने आपली पावलं वळवताना दिसतोय व त्याचा कडवं प्रतिस्पर्धी म्हणून समोर उभा ठाकलेला गोलंदाज निश्चितपणे अप्पाली कलंगुटकर हा RV11 कोलगाव क्रिकेट संघाचा संघनायक, त्यांचा कर्णधार किंबहुना त्यांचा सरसेनापती मात्र मैदानाच्या दिशेने आग ओकणारी गोलंदाजी पेश करतोय व किंबहुना त्या गोलंदाजी
समोर या ठिकाणी फलंदाजांचं आव्हान परतून लावलं जात आहे व वारंवार निर्धाव गणले जाणारे चेंडू व त्याचं अतिरिक्त दडपण काही अंशी वैभववाडी क्रिकेट संघाच्या फलंदाजांवर मात्र पाहायला मिळत आहे। यावेळी पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू वारंवार फलंदाजाला हुलकावणी देणारा किंबहुना फळीला हुलकावणी देत अखेर जाऊन विसावते तो यष्टीरक्षक मनोज नार्वेकरच्या हाती व आपल्या हाती विसावलेल्या चेंडूचं उर्वरित सोपस्कार यष्टीच्या मागे यष्टीरक्षक मनोज नार्वेकर पूर्ण करतोय व पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द केला जातोय तो निश्चितपणे गोलंदाज अप्पाली कलगुटकरच्या हाती। यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवण्याचा इरादा परंतु निर्धाव चेंडू गणला जातोय तो तिहेरी षटकातील अंतिम चेंडू व बघता बघता आघाडीच्या 3 षटकांचा खेळ हा मागे फेकला जातोय व सलामीच्या 3 षटकांसाठी मी समालोचक सागर कदम आपल्यापर्यंत खेळाचं विवरण पोहोचवत होतो व उर्वरित 3 खेळाचं विवरण आपल्या समोर पोहोचवण्यासाठी माझे साथी सहकारी समालोचक सन्माननीय श्री राहिल सोलकर याचकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतो व पहिल्या इनिंगच्या खेळासाठी मी समालोचक सागर कदम आपले तमाम रसिकांची रजा घेतो। धन्यवाद। वेलकम बैक। मैं राहित फकीर मोहम्मद सोलकर आप सबका इस टूर्नामेंट में सभी दर्शकों और खिलाड़ियों का फिर से एक बार हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं। चक दे इंडिया वैभववाड़ी और RV11 कोरगांव गोवा। RV11 कोरगांव टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय और बैटिंग करने के लिए आमंत्रित किया चक दे इंडिया वैभववाड़ी। 3 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर है 14 रन। अब यहां से आने वाले 3 ओवर का खेल बचा है। पहले 3 ओवर का हाल सुने आप। मैन फ्रॉम कनकौली सागर कदम, एक अच्छे कमेंटेटर, एक बुलंद आवाज है। तो इस बीच अब गेंदबाजी के लिए नए गेंदबाज आएंगे। आमिर गेंदबाजी के लिए आएंगे। RV11 कोरगांव गोवा। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस ऑन साइड की दिशा में खेला। 1 रन पूरा कर लिया। दूसरे रन की मांग, 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन की मदद से टीम का स्कोर 15। गॉड ऑफ क्रिकेट भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर, born 24 April 1973. He is a former cricketer and captain, widely regarded as one of the greatest batsmen of all time. He took up cricket at the age of 11, made his stage debut on 15 November 1989 against Pakistan in Karachi. टीम का स्कोर 15 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है। जी हाँ, डेब्यू किया था पाकिस्तान के खिलाफ कराची में और टीम का स्कोर इस समय 15 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है। चक दे इंडिया वैभववाड़ी, ये 34 ओवर का खेल चलता हुआ। रन संख्या अगर देखी जाए तो 15 रन। सो यहाँ से कहीं ना कहीं आपको स्टार्ट करनी होगी। यहाँ से आपको कहीं ना कहीं रन बनाना बहुत जरूरी, जबकि 2 बल्लेबाज बल्लेबाजी करते हुए नजर आते हुए गणेश और प्रतीक इस बीच शफल होकर इस 34 ओवर का खेल चलता हुआ। इस बीच फिर एक बार बड़ा शॉट लगाना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क उतना अच्छा नहीं हुआ। प्रतीक बल्लेबाजी करते हुए। जी 34 ओवर का खेल चलता हुआ। गेंदबाजी की ओर से अगर देखा जाए तो आमिर गेंदबाजी करते हुए। अगली गेंद, फिर एक बार बड़ा शॉट, बार बार बड़े शॉट के प्रयास में नाकाम होते हुए अच्छी गेंदबाजी करते हुए आमिर। ये 34 ओवर का खेल चलता हुआ। टीम का स्कोर अगर देखा जाए तो वहीं के वहीं रुका हुआ। जी हाँ, 15 रन पर स्कोर रुका हुआ। अगली गेंद, इस समय अच्छा शॉट लगाया खिलाड़ी तैनात, एक विकेट मिलेगा, सफलता मिलेगी। जी हाँ, वापस जाना पड़ेगा प्रतीक को। सो इस सफलता मिली। मिली 15 रन पर मिली यह सफलता। नए बल्लेबाज अनिकेत बल्लेबाजी के लिए, नए बल्लेबाज जाएंगे अनिकेत बल्लेबाजी के लिए। चक दे इंडिया वैभववाड़ी और RV11 कोरगांव गोवा।
टॉस जीतकर फील्डिंग करने का निर्णय लिया और बैटिंग करने के लिए आमंत्रित किया चक दे इंडिया वैभव वाड़ी ये टीम को। सो चक दे इंडिया वैभव वाड़ी की टीम पहले बल्लेबाजी कर 15 रन टीम का स्कोर बोर्ड पर लग चुका है। ये चौथी ओवर का खेल चलता हुआ आखिरी गेंद शेष होगी चौथी ओवर की। आमिर अच्छी गेंदबाजी करते हुए RV 11 ऑफ स्टंप से बाहर जाने वाली गेंद वाइड बॉल अंपायर का इशारा। इस वाइड की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ेगा। 16 नवंबर 2013 इंटरनेशनल क्रिकेट से रिटायरमेंट लिया था सचिन रमेश तेंदुलकर गॉड ऑफ क्रिकेट। सो टीम का स्कोर 16 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है। जबकि देखा जाए आने वाली आखिरी गेंद, इस बीच सही टप्पा, सही लेंथ, सही लाइन, अच्छी गेंदबाजी होती हुई 4 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर है 16 रन। सो अच्छी गेंदबाजी होती हुई नजर आती हुई पहली ओवर में गेंदबाज ने 3 रन खर्च किए, दूसरी ओवर में गेंदबाज ने 10 रन खर्च किए, तीसरी ओवर में गेंदबाज ने 14 रन खर्च किए और चौथी ओवर में गेंदबाज ने 16 रन खर्च किए। अब यहां से आने वाले 12 गेंदों का खेल बचा है। अब देखना होगा RV 11 गोवा की टीम, जी हाँ, 12 गेंदों में कितने रन दे पाती है और कितने रन बना पाते हैं चक दे इंडिया की टीम। सो इस ऑन साइड की दिशा में खेला हुआ ये शॉट, जब तक के खिलाड़ी जाते 1 रन पूरा कर लिया दूसरे, और ये डायरेक्ट हिट लगा है। बल्लेबाज को आना पड़ेगा वापस। जी हाँ, सही निशाना, ठीक निशाना लगा है। बल्लेबाज को वापस आना पड़ेगा। सत्रह पर मिला एक खतरा। जी हाँ, रनआउट के रूप में आना पड़ेगा वापस अनिकेत से। इस बीच आपाली गेंदबाजी करते हुए 5वीं ओवर का जिम्मा लेकर, सो इस बीच बैकफुट पर हटे, जे आड़े बल्ले के साथ खेला, स्क्वायर लेग पे जाती हुई गेंद, 1 रन पूरा कर लिया। इस 1 रन की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ेगा। रन संख्या में इजाफा होता हुआ 18, लॉस ऑफ 5 विकेट। आपाली अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आते हुए नए बल्लेबाज आए हैं शुभम बल्लेबाजी के लिए, और जबकि देखा जाए तो उनका अच्छा साथ निभाते हुए गणेश। आपाली की अगली गेंद, पहली बार सामना करेंगे, आते ही 7 आक्रामक अंदाज में बड़े शॉट लगाने के प्रयास में। जी हाँ, बड़े शॉट लगना बहुत जरूरी, जबकि 5वीं ओवर का खेल चलता हुआ, 6 ओवर का मैच, उसमें ये 5वीं ओवर का खेल चलता हुआ, और 5वां ओवर लेके आपाली अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आते हुए अपने तरफ से दूसरा टीम की तरफ से 5वां ओवर लेकर अगली गेंद राइट ओवर द विकेट। इस बीच फिर एक बार आड़े बल्ले के साथ सफल होकर ऑन साइड की दिशा में खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं। शुभम थोड़े से कहीं ना कहीं रन बनाने से जूझते हुए नजर आते हुए गणेश थोड़े से कान मंत्र देंगे बल्लेबाज शुभम को। गणेश जबकि अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम की ओर से। सो इस बीच अगर देखा जाए तो इस ओवर की 4 गेंदें हो चुकी है, आने वाली 2 गेंदों का खेल बचा है। 5वीं ओवर का खेल चलता हुआ, सो आने वाले 2 गेंदों का खेल बचा है। अपाली की अगली गेंद, इस समय फिर एक बार असफल होते हुए लगातार 3 गेंदें डाउट कर चुके हैं शुभम। इस ओवर की आखिरी गेंद होगी, आने वाली 5वीं ओवर की आखिरी गेंद होगी। जी हाँ, पूरी तरह से रोक कर रखा है चक दे इंडिया वैभव वाड़ी की टीम को ये 5वीं ओवर की आखिरी गेंद। इस बीच ओवर पिच गेंद, अच्छा शॉट लगाया, 1 रन मिलेगा जरूर। दूसरे रन के लिए जी नहीं, स्ट्राइक रखा अपने पास शुभम ने। इस 1 रन की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ेगा 19 रन टीम का स्कोर बोर्ड पर लग चुका है। 19 की अगर बात की जाए तो राहुल द्रविड़ 19 नंबर जर्सी पहनते। जी हाँ, लेजेंड वॉल कहा जाता था इंडियन क्रिकेट टीम में राहुल द्रविड़ को। 19 नंबर की जर्सी पहनते थे। जब उनकी शादी हुई तो उनके वाइफ का बर्थडे 19 तारीख को आता, तो वो याद रखने के लिए 19 नंबर की जर्सी पहनते, और उनके लिए काफी लकी भी साबित हुआ 19 नंबर राहुल द्रविड़ के लिए। एक लेजेंड क्रिकेट है इंडियन क्रिकेट टीम की ओर से। अगर देखा जाए तो 5 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर है 19 रन 5 विकेट के नुकसान पर। सो अच्छी
गेंदबाजी होती हुई नजर आती हुई RV11 कोरगांव गोवा। सो टॉस जीतकर फील्डिंग करने का निर्णय लिया और सही निर्णय साबित होता हुआ अच्छी गेंदबाजी होती हुई नजर आती हुई। गेंदबाजी होना बहुत जरूरी, अच्छी गेंदबाजी होना बहुत जरूरी। रनों से जूझती हुई टीम शुभम और गणेश 5 विकेट के नुकसान पर टीम का स्कोर 19 रन। सो इस बीच आखिरी 6 गेंदों का खेल लेकर गेंदबाज आए हैं। रोहन राइट आर्म ओवर द विकेट ऑन साइड के दिशा में खेला हुआ ये शॉट डीप मिड विकेट क्षेत्र में गेंद जाती, 1 रन पूरा कर लिया। इस 1 रन की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ेगा 2-0-20। स्कोरबोर्ड पर लग चुका है। स्ट्राइक रोटेट हुआ, स्ट्राइक गणेश के पास आए। गणेश एक अच्छी बल्लेबाज है, अपनी टीम के लिए अच्छी बल्लेबाजी कर रहे, 7 रन बनाकर अपनी टीम के लिए रनों से जूझते हुए, रनों के लिए लड़ते हुए नजर आते हुए। सो इस बीच अगर देखा जाए तो अच्छी बल्लेबाजी कर रहे गणेश। आखिरी 5 गेंदों में कहीं ना कहीं बड़े शॉट लगना बहुत जरूरी है। राइट आर्म ओवर द विकेट। इस बीच फिर एक बार गेंद और बल्ले का संपर्क नहीं जिया। गुडलैंड स्पॉट से गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई अच्छी गेंदबाजी करते हुए रोहन सालगांवकर अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आते हुए। 2 गेंदें हो चुकी, 4 गेंदों का खेल अभी विशेष। इस समय फिर एक बार गुडलैंड पे गेंद विकेट कीपर के दस्तानों में सेफ हाथों में जाती हुई। 3 गेंदें हो चुकी है। रनों से जूझती हुई लड़ती हुई टीम चकदे इंडिया वैभववाड़ी की टीम। जी हाँ, जबकि टीम का स्कोर अभी भी वहीं पे रुका हुआ 20 रन पर। इस समय फिर एक बार बड़ा शॉट, बार बार बड़े शॉट के प्रयास में असफल होते हुए और अब रनआउट के रूप में शुभम को जाना पड़ेगा वापस, एक मधुर संगीत सुनते हुए। छह विकेट के नुकसान पर टीम का स्कोर है 20। अब नए बल्लेबाज गए अमोल। आने वाले 2 गेंदों में कहीं ना कहीं बड़ा शॉट लगाना बहुत जरूरी होगा। राइट आर्म ओवर द विकेट। 1 ही रन मिलेगा। इस 1 रन की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ेगा। रन संख्या में इजाफा होता हुआ 21। अब आने वाली आखिरी गेंद लेफ्ट हैंडेड बल्लेबाज अमोल स्ट्राइक पर मौजूद हो गया। आखिरी गेंद पे आगाज अच्छा नहीं हुआ, अंजाम अच्छा करना बहुत जरूरी है। जी हाँ, भाई जी नरे और शैलेश जी लोग के इनके विचार पूर्वक ये टूर्नामेंट एक देखा जाए तो बहुत बड़ा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया गया है मिडबाउ में। सो इसका ये दूसरी नाइट चलती हुई और दूसरी नाइट का काफी आकर्षक मुकाबला चलता हुआ ये अमोल। आखिरी गेंद रोहन की गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी लेग ब्रेक होकर विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई। 1 इनिंग की समाप्ति पर टीम का स्कोर अगर देखा जाए 21। जीतने के लिए 22 रनों का लक्ष्य रखा है। जीतने के लिए अगर लक्ष्य देखा जाए तो 22 रनों का लक्ष्य रखा है। 36 गेंदों में 22 रनों का लक्ष्य, एक आसान सा लक्ष्य साबित हो सकता है। RV11 23 30 ओके। जब पेनल्टी लगी थी, थोड़ी सी देरी से आने की वजह से पेनल्टी लगी थी। अब 30 गेंदों में 22 रन बनाए गए और ये 30 गेंदों में 22 रन बना पाते हैं या नहीं, ये बताने के लिए माइक्रोफोन पे मैं आमंत्रित करना चाहूंगा हमारे एक्सपीरियंस वाले कमेंटेटर। अगर देखा जाए तो बहुत ही बड़े कमेंटेटर, एक बुलंद आवाज राजा जी सावंत सर एक अच्छे कमेंटेटर है, उनके पास हम जाएंगे। और मैं राहित फकीर मोहम्मद सोलकर आप सबसे विदा लेता हूँ। थैंक यू। ओवर टू यू सर।
आयोजित मिडबावच्या या ग्रीन पार्क मैदानावरती भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या निमित्तानं संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल संघ या स्पर्धेत सहभागी झालेत। जो मैदानावरती सामना खेळवला जातोय चगदे कासारडा चगदे 11 वैभववाडी चगदे 11 वैभववाडी आणि आरवी 11 कोरगाव ह्या दोन तुल्यबळ संघादरम्यान सामना खेळवला जात आहे। प्रथम फलंदाजी करताना चगदे वैभववाडी संघानं धावसंख्या उभी केली आहे। निर्धारित 6 षटकांच्या सांगतेनंतर 22 धावा म्हणजे जिंकण्यासाठी 23 धावांचं ध्येय घेऊन मैदानात उतरेल तो आरवी कोरगावचा संघ। चगदे वैभववाडी संघ अलीकडच्या काळात जिल्हा स्तरावरती सातत्याने बहारदार क्रिकेटचं प्रात्यक्षिक घडवतोय, परंतु कधीतरी एखादा दिवस असा असतो की मनात जे ठरवलेलं असतं ते सत्यात उतरत नाही। नेमकं तेच फलंदाजीच्या बाबतीत वर्णन करायचं झालं तर मुद्दाम सांगावं लागेल, कारण सुरुवातीला त्यांचे मनसुबे होते बहारदार फलंदाजीचे, परंतु ते सत्यात मैदानात उतरू शकले नाहीत। त्यामुळे पत्त्याचा बंगला कोसळावा तसा चगदे वैभववाडी संघ पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला आणि नाम मात्र 22 धावा फलकावरती लावल्या, म्हणजे जिंकण्यासाठी 23 धावांचं ध्येय घेऊन सेकंड विनिंगला मैदानात उतरला येतो आरवी कोरगावचा संघ। यानंतर होणारा सामना या चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध शिवरा सुपर कणकवली। लगेचच हा सामना खेळवला जाईल याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे। धन्यवाद। पुन्हा एकदा लक्ष द्या, चगदे वैभववाडी संघानं नाम मात्र 21 धावा फलकावरती लावल्या, म्हणजे जिंकण्यासाठी 22 धावांचं ध्येय घेऊन मैदानात उतरलाय तो आरवी कोरगावचा संघ। आरवी कोरगावकडे खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी, निश्चितच चौफेर फलंदाजीचं प्रात्यक्षिक आरवी कोरगावकडून नेहमीच पाहायला मिळतं, परंतु संयम राखत फलंदाजी करावी लागेल, कारण छोटे खाणी दिसणारी टार्गेट कधीतरी अवघड जाग्यावरची दुखणी ठरतात आणि ते दबावाचं चक्रव्यूह भेदणं मग मुश्किलीचं होऊन जातं, कारण शेवटी क्रिकेटचा खेळ आहे। म्हणून अनेक वेळा सांगत आलोय, खेळाडू मोठा की क्रिकेट मोठा, तर मित्रांनो क्रिकेटचा खेळ मोठा आहे, कारण तो क्षणाक्षणाला करवट बदलतो। पहिल्या षटकातील पहिला चेंडू चगदे वैभववाडी संघाचं प्रतिनिधित्व करताना अमित कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केलाय मनोज नार्वेकर यांनी। अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सरळ गगनचुंबी षटकार, पंचांनी औपचारिकता पूर्ण केली, दोन्ही हात उंचावत 6 धावांनीशी मनोज नार्वेकर यांनी खातं खोललंय स्वतःचं आणि स्वतःच्या संघाचं 22 धावांचा पाठलाग करताना। पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केल्यामुळे निश्चितच थोडंसं दबावाचं वातावरण उभं राहिलंय ते चगदे वैभववाडी संघामध्ये, परंतु तो दबाव भेदायचा असेल तर कल्पकता आणि संयम राखत अमितला पुढचा चेंडू टाकावा लागेल। कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं गोलंदाजी करण्यासाठी सरसावतोय, बॅटच्या मधोमध घेऊन अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलं ते मनोज नार्वेकर यांनी। एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू विसावला सरळ रेषे सीमारेषेच्या पलीकडे, फक्त औपचारिकता पूर्ण केली ती प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेल्या पंच उमेश मांजरेकर यांनी। एकंदरीत 6 आणि 4 धा मनोज नार्वेकरला थांबवायचं कसं असा मोठा प्रश्न उभा राहिला असेल चगदे वैभववाडी संघाला। अमित पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज। ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, भरकटलेला चेंडू, दिशाहीन चेंडू, पंचांनी दोन्ही हात समांतर राखत स्वैर चेंडू घोषित केला। अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली, धावा फलकावरती लागल्या 11, बिनबाद 11। अमितला संयमपूर्ण गोलंदाजी करावीच लागेल। ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खेळून काढला। मनोज नार्वेकर ज्यावेळी अप्रतिम फुटवर्क करतो
त्यावेळी त्याच्या धावांवरती रोका लावणं हे मुश्किलीचं ठरतं. अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग आणि अप्रतिम शरीराचं संतुलन, त्रिवेणी संगमामुळे लाजवाब फलंदाजीचं प्रात्यक्षिक मनोज नार्वेकर कडून रसिकांना पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू संयम राखत खेळून काढला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक घेऊन बॅकअप करतो तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. धावा फलकावरती लागल्या त्या 22 धावांचा पाठलाग करताना एकंदरीत धावा फलकावरती लागल्या त्या 16. आज कॉमेंट्री कक्षामध्ये कॉमेंटेटरांची मांदियाळी, त्यामध्ये श्याम वाक्कर, अमोल जमदाडे, त्याचप्रमाणे इतर सर्व तरुण दमाचे कॉमेंटेटर आपापल्या परीनं प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत. लालित्यपूर्ण समालोचन करण्याचा प्रत्येकाचा हेतू राहिलाय आणि तो सत्यात उतरताना दिसतोय आणि त्याचाच आनंद लुटण्याची नामी संधी क्रिकेट रसिकांना उपलब्ध झाली आहे. एकंदरीत 4 धावा पुन्हा एकदा फलकावरती आणि 4 धावांनिशी समीकरण पुढे सरसावलं. एकंदरीत फलकावरती लागल्या धावा त्या 20, बिनबाद 20. औपचारिकता विजयाची मैदानात शिल्लक राहिली आहे. घणाघाती फलंदाजीचं प्रात्यक्षिक निश्चितच शॉर्ट मिडविकेटच्या दिशेनं बॅकअप केला जातो तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी समीकरण पुढे सरसावलं. 21 धावा फलकावरती लागल्यात. आता फक्त विजयावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी फक्त एका धावेची गरज. अमितनं आपल्या परीनं पराकाष्ठा केली परंतु प्रयत्न हवेत विरले. दबावाच्या स्थितीत गोलंदाजी करत असल्यामुळे त्याचा खरपूस समाचार घेतला मनोज नार्वेकर यांनी. टेनिस क्रिकेट जगतात काही असे अव्वल दर्जाचे फलंदाज आहेत, त्यामध्ये मनोज नार्वेकर याची गणना केली जाते. अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग साधतो, त्याचप्रमाणे शरीराचं संतुलन चांगलं ठेवतो आणि ज्यावेळी मैदानावरती विकेट शाबूत राखत खेळतो त्यावेळी त्याला चक्क चेंडू फुटबॉल एवढा दिसतो आणि त्यामुळेच तो टोलेजंग षटकार चौकारांची आतषबाजी करू शकतो. ही त्याची खासियत वर्षानुवर्ष आहे. ते सातत्य त्याने प्रदीर्घ क्रिकेट खेळून सत्यात उतरवलंय म्हणून टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचा फलंदाज म्हणून त्याची गणना केली जाते. भरकटलेला चेंडू, दिशाहीन चेंडू, स्वैर गोलंदाजी, दोन्ही हात समांतर राखत पंचांनी औपचारिकता पूर्ण केली. धन्यवाद. आणि या अतिरिक्त शिवराज सुपर धावेनिशी कणकवली विजयावरती या शिक्कामोर्तब संघाच्या केलंय ते संगणकाला आरवी विनंती कोरगाव करतोय. संघानं. शिवराज सुपर कणकवली या संघाच्या संगणकाला विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. लगेचच नाणेफेक केली जाईल आणि RV11 गोवा या संघाच्या संगणकाला सुद्धा विनंती करतोय